झी 24 तास एक पाऊल पुढे। कलेचा, आनंदाचा आणि पंचखाद्यांचा अधिष्ठाता म्हणजे श्री गणेश। या श्री गणेशाचं आगमन झालंय। गणेशोत्सवामुळे सारं वातावरणच जणू गोड बनलंय आणि याच वातावरणातला गोडवा मुखी उतरवतायत ते बाप्पांच्या समोरचा प्रसाद असलेले मोदक। बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणून मोदक विकत घेतले जातात, पण भक्तांच्या याच भोळेपणाचा फायदा घ्यायला कुणीतरी टपलंय। कोण आहेत ती माणसं? पहा। गणेशाच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय झालंय। लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच गणेशाच्या भक्तीत लीन झालेत। गणेश विसर्जनापर्यंत गणेशोत्सवाची धूम अशीच सुरू राहणार आहे। गणेशोत्सवात मोदकाच्या प्रसादाचा लाभ सगळ्यांनाच होतो, कारण घराघरात मोदक तयार केले जातात। कुणी उकडीचे तर कुणी खव्याचे मोदक आपल्या लाडक्या गणरायासाठी तयार करतात। आजच्या धावपळीच्या काळात बरेच जण दुकानातून मोदक विकत आणतात। मिठाईच्या दुकानात विविध प्रकारचे मोदक विकले जातात। विशेषतः खव्याच्या मोदकांना गणेशोत्सव काळात मोठी मागणी असते। पण खवा म्हटलं की भेसळखोरांना आयतीच संधी मिळते। खरं तर गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने गणेशासाठी खव्याचे मोदक प्रसाद म्हणून खरेदी करतात, पण ते मोदक भेसळयुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण खव्यात भेसळीचे अनेक प्रकार आजपर्यंत उघड झाले। विशेषतः सणासुदीच्या काळात भेसळखोर सक्रिय होतात। भेसळीचे खव्यात शक्यता आहे, दुधात शक्यता आहे, खाद्यतेलात, हे जे कोणते सणासुदीच्या दिवसात जास्त विकले जातात अन्नपदार्थ, त्यामध्ये भेसळीची शक्यता असते आणि त्यासाठी जनतेने काळजी घ्यावी। काही भेसळ आढळल्यास तातडीने आमच्या दूरध्वनीवर फोन करावा। नफा कमवण्यासाठी भेसळखोर जनतेच्या आरोग्याशी खेळण्यास मागे पुढे पाहत नाहीत। वरवर पाहता मिठाईतली भेसळ ओळखता येत नाही आणि त्याचाच गैरफायदा भेसळखोरांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। नजरेनं तर कोणत्या जातीतली भेसळ ओळखू येत नाही, म्हणजे हे नाही, काही टेस्ट केल्यानंतरच त्यात भेसळ ओळखू येईल। गणेशोत्सव काळात लोक चढ्या दरानं खव्याचे मोदक खरेदी करतात, पण त्यातली भेसळ त्यांना सहजासहजी ओळखता येत नाही। मात्र ही भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध विभागानं कंबर कसली असून विभागाकडून विशेष मोहीम हाती घेतली गेली आहे। सणासुदीच्या दिवसात अन्न औषध प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबवली जाते। नमुने घेणे, जसे खोवा, मिठाई किंवा दूध याचे, आणि ती मोहीम आम्ही सुरू केलेली आहे। जनतेला हेच आहे की खोव्यापासून जे मिठाई बनवा किंवा जी कोणती मिठाई घ्याल ते चांगल्या दुकानातून घेणे, त्यांचे खरेदी बिल घेणे आणि घेतलेली मिठाई ताबडतोब म्हणजे 1 दिवसात 2 दिवसात वापरणे। नागपूरच्या अन्न आणि औषध विभागातर्फे गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या मोहिमेत काही दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। मिठाईचा जास्त वापर तर खोव्याचाच होतो। खोव्याच्या ह्याच्यातच भेसळाचं प्रमाण असू शकतं। आमच्या विभागातर्फे जे काही नमुने घेतलेत त्यात असं आर्टिफिशियल किंवा दुसरी कोणती भेसळ आढळलेली नाहीये। मागच्या वर्षी आम्ही ड्राईव्ह घेतला होता, त्यात 5% आणि ह्याच्यातच सॅम्पल फेल झालेले आहेत आणि त्यात दंडात्मक कारवाई झालेली आहे। यावर्षी आम्ही परत एक मोहीम चालू केलेली आहे, खोवा मोहीम आणि मिठाई मोहीम, सणासुदीच्या दिवसात, आणि हे दिवाळीपर्यंत चालू राहील। विघ्नहर्त्याच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांना बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदक दिले जातात, पण भेसळखोरांमुळे या प्रसादावरच संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।